बघा या कोपरगाव आपल्या शहरामध्ये येत असताना आता ग्रामीण भागातून येवला या शहरातून किंवा येवला ग्रामीण मधून आपल्याकडे लोक खरेदीसाठी येतात। बघा खड्डा किती मोठा खड्डा आहे। मग दिवाळीपूर्वी प्रशासनाने हा खड्डा का बुजवला नाही? तो कोणाच्या खात्रीत येत असतो, नगरपालिकेचे असो तो केंद्राचे असो, तर रस्त्याचं काम खड्ड्याचं काम झालं पाहिजे होतं। अशा प्रकारे रस्त्यावर जनावर मग ते मोकाट ती गाय असेल, मोकाट तो बैल असेल, मोकाट डुकरं गाढवं हे सगळे आता फुटेज मध्ये आम्ही दाखवतोय। ऐन दिवाळीच्या सणामध्ये नगरपालिका प्रशासन झोपलंय। मोकाट जनावरांना हे का कोंडवाड्यामध्ये कोंडत नाही किंवा त्यांच्या मालकांना सांगून का या जनावरांना कोंडल्या जात नाही? कारण एखादा अपघात जर या जनावरांमुळे जर या दिवाळीच्या सणामध्ये घडला, एखाद्याच्या घरामध्ये जर दिवा लावण्याच्या दिवा विजला गेला, ही जबाबदारी घ्यायची कोणी? घरामध्ये प्रवेश करत असताना साईबाबा तपोभूमी या ठिकाणून आपण जात असताना प्रचंड धुळीचं प्रमाण। पहाटे इथं लोक फिरण्यासाठी रस्त्याने जातात। या ठिकाणी लाईटाची अजिबात व्यवस्था नाहीये। लाईटाच्या पोल पर्यंत या ठिकाणी वृक्ष वाढले आणि आता दिवाळीचे दिवस आहेत। दिवाळीच्या दिवसामध्ये प्रत्येक जण आपल्या दारात पंती लावतो, आकाश कंदील लावतो। पण कोपरगाव शहरात प्रवेश केल्यानंतर खऱ्या अर्थानं बघितलं सगळे पोलवरचे दिवे बंद आहेत, लाईट बंद आहे, अंधारमय एकदम। मग का प्रशासनाला लाज वाटत नाही का? कमीत कमी दिवाळीच्या सणाच्या दिवशी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकापासून तर साईबाबा तपोभूमीपर्यंत लाईटाची व्यवस्था करायला पाहिजे होती। 2 दिवसावर दिवाळी आली, अजूनही या ठिकाणी रात्री आणि पहाटे अंधार असतो, याची लाज प्रशासनाला वाटली पाहिजे। आपल्या कोपरगाव शहरामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकासमोरच दिवाळीसाठी आज पंत्या असतील, लक्ष्मी असेल, अनेक विविध प्रकारचे एकदम रंगसंगतीमध्ये खूप छान छान अशा पंत्या आल्या आहेत। कोपरगाव शहराची बाजारपेठ फुलण्यासाठी हे जे छोटे छोटे व्यापारी आहेत फक्त सणवार बघून सिजनेबल धंदा करतात। म्हणून मी कोपरगावकरांना विनंती करतो, ऑनलाईन खरेदी करू नका। आता या पंत्या सुद्धा ऑनलाईन भेटतात, पण ऑनलाईन खरेदी केल्यानं मोठ्या मोठ्या कंपनींना फायदा होणार आहे। पण हा जो छोटा आपला व्यापारी आहे, हाच व्यापारी कोपरगाव जेव्हा संकट येतं, कोरोना काळासारखं संकट येतं, त्यावेळेस हाच व्यापारी आपल्या कोपरगाव शहरातील नागरिकांसाठी धावून जातो। मग ती दूध पिशवी बसून असेल, भाजीपाला असेल, ते पुरवण्याचं काम आपला छोटा व्यापारी करतो। या छोट्या व्यापाऱ्याने कोपरगावचं कौतुक, वैभव यानं टिकून ठेवलंय। त्याच्यामुळे खरेदी आपल्याच गावात करा। जे आपले स्थानिक कारागीर आहे त्यांच्याकडून खरेदी आली पाहिजे। ऐन दिवाळीला आपण शेजारच्या तालुक्यामध्ये जातो, त्या ठिकाणी आपण कपड्याची खरेदी करतो, चपला बुटाची खरेदी करतो, परफ्यूम असेल, अनेक खरेदी आपण त्या ठिकाणी करतो, पंत्या सुद्धा आपण त्या ठिकाणी आणतो। आपण आपल्या कोपरगाव शहरामध्ये इतके मोठे मोठे व्यावसायिक असताना आपण शेजारच्या तालुक्यामध्ये का जावं? आपल्याला आपल्या तालुक्याचा, आपल्या मातृभूमीचा, आपल्या जन्मभूमीचा आपल्याला अभिमान पाहिजे। म्हणून खरेदी आपण स्थानिक असल्यानं आपण स्थानिक ठिकाणीच आपल्या व्यापाऱ्याकडून, ज्यानं खऱ्या अर्थाने वैभव टिकलंय कोपरगावचं, मग त्याने कर्ज काढलं असेल, त्याने खस्ता खाल्ले असतील, पण त्याने आपला प्रपंच सांभाळून, व्यापार सांभाळून कोपरगावच्या नागरिकांचं आरोग्य सुद्धा बाधित ठेवलंय। मग तो किराणा व्यापारी असेल, मग तो छोटासा ठेला लावणारा असेल, फळं विकणारा असेल किंवा सिजनेबल धंदा करणारा असेल, यासाठी मी कळकळीची विनंती करतो, स्थानिक व्यापाऱ्यांकडूनच खरेदी करा। आता काही फुटेजमध्ये आम्ही तुम्हाला दाखवलं, प्रवेश करताना कोपरगाव शहरामध्ये अनेक ठिकाणी खड्डे आहेत, मोठे मोठे खड्डे आहेत, धुळीचं प्रमाण आहेत। आमचे वकील नितीन पोळ साहेब 1-2 ओळीचा लेख लिहितात, प्रशासन जागा होतं आणि प्रशासन खडबडून जागा झाल्यानंतर धूळ त्या दिवशी गोळा करतं। पण मुख्याधिकारी साहेब, ही धुळीचा विषय 1 दिवसाचा नाहीये, 1 दिवस साफसफाई करून चालणार नाही। आज इतका मोठा सण कोपरगाव शहरामध्ये साजरा होतो, नाही तर भारतात साजरा होतोय, जगात साजरा होणार दिवाळी सण। कोपरगाव शहरामध्ये 1 दिवस धूळ नाही साहेब, रोज धुळीचं प्रमाण आहे। ही धूळ रोज घालवण्यासाठी किमान रोज सकाळ संध्याकाळ पाणी मारलं गेलं पाहिजे। आता गोदावरी संघाचा टँकर आमच्या समोर शेजारी उभा आहेत, ही व्यक्ती सकाळपासून पाणी मारती दोन्ही बाजूनं। मी गोदावरी संघाचे 100% मनापासून आभार मानतो, त्यांनी पाणी मारण्याचं काम चालू केलं आणि कोपरगाव शहरातल्या लोकांना खरेदीला आल्यानंतर नाका डोळ्यात त्यांचे धूळ गेल्यानंतर त्यांचं आरोग्य धोक्यात येईल। पण गोदावरी संघाचे राजेश आबा परजणे, त्यांचे संस्थापक, चेअरमन, त्यांचे मनापासून आभार मानतो। प्रशासनाला याची लाज वाटली पाहिजे। खाजगी संस्था, या सहकारी संस्था, त्यांनी जबाबदारी घेतली, पण प्रशासन अजूनही जागा झालेलं नाही। मी दिवाळी निमित्त निषेध व्यक्त नाही करणार, पण नागरिकांच्या समोर हा व्हिडिओ, या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच प्रशासनाची पोल खोल करणार। बघा, ही महालक्ष्मीची मूर्ती, स्वतः आपले हे कारागीर घरचं प्रोडक्शन आहे, हाताने रंग देऊन, हाताने मूर्तीला घडवून, कुठूनही कंपन्यांकडून आणून विकत नाहीये घरामध्ये। कारण हे काम करत असताना एका माणसाचं काम नाही,
सर्व कुटुंब काम करतात, त्यांच्या हाताखाली लोक काम करतात, जे काम करतात ते स्थानिक असतात, त्यांनाही रोजगार मिळतो. म्हणून स्थानिक खरेदी करा. मी तुम्हाला पुन्हा एकदा दिवाळीच्या शुभेच्छा देतोच, पण आधी आपण बाजारात जाऊ, बाजारपेठेची अवस्था बघू, आपल्या स्थानिक ठिकाणूनच खरेदी करा, असं पुन्हा एकदा दिवाळीच्या निमित्तानं मी आपल्या स्थानिक नागरिकांना आवाहन करतो.